तसा खूप उशीर झालाय, पण मला राहवत नाहीये. सारखं असं वाटतंय की शमिकाशी बोललं पाहिजे, तिला सगळं सांगून टाकलं पाहिजे. तिच्यापासून का कशाला काही लपवायचं. माझा आतला आवाज मला जे सांगतोय ते मी इग्नोर नाही करू शकत. मी पण काय वेडा आहे, झोपली असणार ती. एवढी रात्र झाली आहे आणि मगाशी मी तिच्याशी जे काही वागलो त्यानंतर ती माझ्या फोनची वाट बघत जागी वगैरे असेल अशी अपेक्षाही नाही करू शकत मी. माय मिस्टेक. चलो उद्याच भेटेन तिला. अभिजित, अरे अभिजित, अरे इतक्या रात्री तू इथे कसा काय बाबा? काही नाही, शमिकाला भेटायचं होतं, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. पण आय गेस बराच उशीर झाला ना, झोपली असेल ती. अरे तू इथे जागा असताना तिला निवांत झोप लागू शकेल का? तू इथे जागा आहे, तू तिथे कुशीवरती तळमळते. खूप आठवण येते का रे एकमेकांची? म्हणजे ती जागी आहे? अरे म्हणजे काय, जागीच असणार नाही का? तू जागा आहेस म्हटल्यावर ती जागीच असणार काय, बरोबर की नाही? जागी आहे, जागी आहे. जा जाऊन भेट. आत्ता चालेल ना? चालेल ना म्हणजे काय? अरे पाणी प्यायला उठले ती, लगेच कशी झोप लागेल तिला? जा जा जा, तिला जाऊन भेटा. अरे बेटा रे, बेटा बेटा. जा जा जा. लवर बॉय. तू यावेळेला इथे काय करतोयस? मामा, आय एम सॉरी, मी शमिकाला भेटायला आलो होतो. जरा अर्जंट आणि महत्वाचं बोलायचं होतं म्हणून. नाही, मला मामा भेटले खाली, ते म्हणाले की जा तू, कदाचित शमिका जागी असेल म्हणून. नाही, झोपली ती. राईट. आय एम सो सॉरी, मी एवढ्या रात्री डिस्टर्ब केलं तुम्हाला. नो प्रॉब्लेम.
गुड नाईट. या गुड नाईट. मी शमिकाला हे सगळं सांगू नाही शकलो, पण अशी एक व्यक्ती आहे जिच्याशी मी हे सगळं शेअर करू शकतो. कारण नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीशी सुद्धा संबंधित आहेत. हे मला आधी का नाही सुचलं. मी खरं तर खूप आधीच सांगणार होतो तुम्हाला, पण मला कळत नव्हतं मी कसं सांगू. शेवटी मी ठरवलंच की हे तुम्हाला कळलंच पाहिजे. तुम्हाला कळल्यानंतरच तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्यवस्थित हँडल करू शकाल. काय बोलतोस, मला काहीच कळत नाही अभिजित. अरे तू मला फोन केलास, म्हटलास की खूप अर्जंट काम आहे, महत्वाचं बोलायचं आहे. व्हॉट इज इट? इज इट रिगार्डिंग यू अँड शमिका? नाही, हे फक्त आमच्या दोघांच्या रिलेटेड नाहीये. याच्याशी तुमचा सुद्धा संबंध आहे. इनफॅक्ट तुमच्या संपूर्ण कुटुंबाशी ही गोष्ट रिलेट करते. खरं तर मी आधी हे शमिकाला सांगणार होतो, पण मला वाटलं की एकदा तुमच्याशी बोलावं आणि मग तिला सांगावं. अरे नाही, बरोबर आहे, पण नक्की काय ते तरी सांग मला. मला काही वेगळ्याच गोष्टी कळल्या आणि त्याच्याबद्दल तुमच्याशी आधी बोलावं म्हणून मी इथे आलोय. अरे पण तुला नक्की काय कळले ते सांग ना मला. अभिजित बोल ना. नाही, तुम्ही शमिकाला पूर्णपणे जाणता. एक आई म्हणून तुम्ही तिला नीट ओळखता. त्यामुळे मला तुम्ही आधी प्लीज सांगा की मी हे सगळं शमिकाला सांगितल्यानंतर ती शांतपणे समजून घेईल ना. ऑफकोर्स शमिका तुला समजून घेईल. म्हणजे माझा विश्वास आहे की ती तुला डेफिनेटली समजून घेईल. आणि अभिजित खरंच खूप चांगलं आहे की तू हे आधी मला सांगतोयस. तर लेट इट आउट. काय एक्झॅक्टली म्हणायचंय तुला? ते शमिकाच्या डॅड विषयी आहे मामा. तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की ते या जगात नाही आहेत, पण ते तसं नाही आहे. ते जिवंत आहेत. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे बॉस RT सरपोतदार आहेत.
आणि शमिका माझ्यासमोर येते. अजय, ती माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सिक्रेट आहे. बस मला हेच सांगायचं होतं शमिकाला. अभि, तू इथे काय करतोयस एवढ्या रात्री? अरे, इथे काय करतोस तू एवढ्या रात्री? ते मी एक मिनिट, सॉरी, एक मिनिट. या एका बाबतीत ना मी पक्की रियाची बहीण शोभते. कानात इयरफोन्स लावून मोठ्याने म्युझिक ऐकायची सवय तिच्यामुळे लागली मला. त्यामुळे समोरचा काय बोलतोय ना काही कळत. हा बोल, काय म्हणत होतास तू? आणि इथे कसं काय एवढ्या रात्री? ते मी तुला भेटायलाच येत होतो, पण मला असं वाटलं की उगीच सगळ्यांना आता डिस्टर्ब नको करायला. आणि ऑफकोर्स तू झोपली असशील म्हणून मग मी म्हणून मामांना भेटलो. आणि मामाने मी सांगणारच होतो की शमिका, मी आणि अभिजित महत्वाच्या विषयावर बोलतोय. तू वर जा, तुझ्या खोलीत आराम कर. गो टू स्लीप. मामा, काय झालं? तुम्ही शमिकाला का नाही काही सांगू दिलं? अभिजित, जे तुम्हाला आत्ता सांगितलंस ते तुला आधीच कळलं होतं. मग तू लगेच शमिकाला का नाही सांगितलंस? कारण मला खरं काय ते जाणून घेतल्याशिवाय तिला सांगणं योग्य नाही वाटलं म्हणून. एक्झॅक्टली मला सुद्धा एक्झॅक्टली असंच वाटतंय. अभिजित, यू हॅव टू अंडरस्टँड की तू आता मला जे काही सांगितलंस ते इट्स अनबिलिव्हेबल. म्हणजे नक्की तू म्हणतोयस ते काय आहे, ते खरं आहे का खोटं आहे, मला मला आधी जाणून घ्यायला पाहिजे ना रे. आय मीन, हे वाटतं तसं साधं सोपं नाहीये रे. काय एका रात्रीत सोडवता येईल असं कोण नाहीये. वी आर टॉकिंग अबाउट शमिकाज फादर. तू म्हणतोयस त्याप्रमाणे शमिकाचे वडील जे जिवंत आहेत, तर मग ते जे अनेक वर्षांपूर्वी जे झालं होतं ते काय होतं? आय डोंट अंडरस्टँड. खरं काय खोटं काय मला मला नक्की काय ते कळलं पाहिजे ना रे. मी हे असंच नाही सांगू शकत शमीला. अभि, तुला माहितीये ना आपली आपली शमिका किती किती हळवी आहे, किती सेन्सिटिव्ह आहे. हे सगळं जे काय आपण म्हणतोय ते ते जर चुकलं तर तुला कळतंय ना, हे जे काय आहे ते नीट पडताळून पाहिल्याशिवाय मी शमिकाशी नाही बोलू शकत. तुला माहिती ना आपली शमिका किती हळवी आहे, किती सेन्सिटिव्ह आहे. हो, तुम्ही म्हणता
तसंच करूया. थँक्यू. यू सच अ गुड बॉय. तू हे सगळं सांगितलंस मला ते बरं झालं. तू आता घरी जा अभिजित. आय हँडल इट. ओके बाय. अभि, मला न भेटताच चालला होतास ना? नाही, मला वाटलं शमिका खूप उशीर झालाय, मग कशाला उगीच. तेच, खूप रात्र झाली आहे आणि म्हणून मी घाबरले की एवढ्या रात्री तू इथे कशाला आलास. मगाशी मी नीट बोललो नाही ना तुझ्याशी. मग आपला डिनरच्या प्लॅनचा पण फियास्कोच झाला. तिथेही काही बोलणं नाही झालं. मग मला खूप आठवण यायला लागली तुझी. म्हटलं घरी जाताना ऍटलीस्ट बोलून तरी जाऊयात तुझ्याशी. शमिका, आय एम रिअली सॉरी. ते अरे इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आणि मला खरंच खूप छान वाटलं तू मला मिस करतोयस हे ऐकून. शमिका किती साधी आहे, माझ्यावर किती प्रेम आहे तिचा, किती विश्वास आहे तिला. ममानी मला सांगितलंय की शमिकाच्या डॅड विषयी तिला सांगू नकोस, पण मी तिला प्रिया, तिचे प्रॉब्लेम्स, तिला रूम मिळावी म्हणून आम्ही मारलेली थाप याच्याविषयी सांगूच शकतो ना. मला खात्री आहे शमिका मला समजून घेईल. बघ ना किती छान रात्र आहे नाही. आकाश अगदी ताऱ्यांनी भरून गेलंय. तुला खरं सांगू, तू इथे आलास हेच इतकं छान फिलिंग आहे ना माझ्यासाठी की तू कधी आलास, आपण नीट बोललो नाही, हे सगळं सगळं विसरून गेले. फक्त फक्त तुझा चेहरा बघून मला मला खरंच खूप छान वाटतंय. आपण रोज असं बाहेर फिरायला जाऊयात ना. आत्ता दादा, काय का ताई, इथे का बोलवलंय? जे बोलायचे ते खूप महत्वाचं आहे आणि ते घरी नाही बोलू शकत म्हणून इथे बोलू. अरे देवा, एवढं मोठं घर असताना कुठेच जागा सापडली नाही. एवढं काय बोलायचं काय? खूप महत्वाचं आहे. मगाशी अभिजित भेटून गेला मला. हो माहिती आहे मला. अकॉर्डिंग टू हिम अनिरुद्ध जिवंत आहे. येस, असंच असा शॉक बसला मला ऐकून. तो जिवंत आहे आणि तो याच शहरात आहे. इनफॅक्ट अभिजित त्याच्याकडेच नोकरीला आहे. अनिरुद्धनी RD सरपोतदार असं नाव घेतलंय. हे ऐकल्यानंतर ना अविनाश, मला काय करावं, काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. नशीब माझं म्हणून तो अभिजित शमिकाला भेटला नाही, तिला सांगितलं नाही. फक्त अजून मलाच कळलंय. आणि अविनाश इतकंच नाही, नुसतं अनिरुद्धच नाही तर अनिरुद्धची ती बहीण देखील जिवंत आहे. ताई, आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. सगळ्यात आधी अनिरुद्ध भाऊजींची बहीण, तिचं काय ते शोधून काढ. कारण की भाऊजी तिच्याविषयी खूप हळवे आहेत. जयचं ठीक आहे ग, त्याच्यासाठी आपण वकील उभा करणार आहोत. पण भाऊजी त्यांच्याशी आपल्यालाच लढावं लागणार आहे.
ज्या अर्थी 20 वर्ष भाऊजींनी आपल्यापासून स्वतःची ओळख लपवून ठेवली, त्या अर्थी ते आपल्याला असं तसं सोडणार नाहीत. त्यांचा काहीतरी मोठा प्लॅन असणार.